नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे महाभरती या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती मागील वर्षाचे जे प्रश्नसंच होता ते पाहणार आहोत। तर व्हिडिओ सगळ्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि एक एक प्रश्न हा महत्त्वाचा आहे। तर चला सुरू करूया व्हिडिओला। प्रश्न पहिला, नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, औरंगाबाद। प्रश्न दुसरा, काळापारा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, गुजरात या राज्यामध्ये काळापारा हा अणुविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न तिसरा, ठाणे जिल्ह्याचे विभाजक होऊन पालघर जिल्ह्याची स्थापना कोणत्या साली झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, 2014ला। प्रश्न चौथा, कृषी क्षेत्रातील पीतपिवळी क्रांती कशाशी निगडित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक डी, तेलबिया उत्पादन। प्रश्न पाचवा, खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, काराकोरम। प्रश्न सहावा, एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, नाशिक। प्रश्न सातवा, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे राष्ट्र नाही? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, साम्राज्यवादी। प्रश्न आठवा, 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी कोणत्या कमिशनने केली? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, हंटर कमिशन यांनी। प्रश्न नववा, पंचायत समितीचा सचिव कोण असतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, गटविकास अधिकारी। प्रश्न दहावा, संत एकनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, पैठण। प्रश्न अकरावा, कोसला या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, भालचंद्र नेमाडे। प्रश्न बारावा, आधुनिक भारताचे जनक या शब्दात खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला गौरव केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, राजाराम मोहन रॉय। प्रश्न तेरावा, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, ॲनी बेझंट। प्रश्न चौदावा, रामगीता कोणी लिहिली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, संत तुकडोजी महाराज। प्रश्न 15वा, सरहद गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, खान अब्दुल गफर खान यांना सरहद गांधी या नावाने पण ओळखले जाते। प्रश्न 16वा, जून 1757च्या लढाईने भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला, ती कोणती लढाई होती खालीलपैकी? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, प्लासीची लढाई। प्रश्न 17वा, भारतातील राष्ट्रीय विज्ञान काँग्रेसने 2023चे 108वे अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक डी, नागपूर। प्रश्न 18वा, महाराष्ट्र पोलीस दलाची सर्वोच्च पद कोणते? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक डी, पोलीस महासंचालक। प्रश्न 19वा, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए, रमेश बैस। प्रश्न 20वा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही?
या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक डी. महात्मा गांधी यांना भारतरत्न किताब मिळालेला नाही आहे. प्रश्न 21. खालील वाक्याचा काळ ओळखा. मी रस्त्याने जात असेन. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बी. अपूर्ण भविष्यकाळ. प्रश्न 22. खालील शब्दाचा अर्थ सांगा. जरब. या प्रश्नाचा योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए. दरार. प्रश्न 23. वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. हातावर तुरी देणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक ए. फसवून सुटका करून घेणे. प्रश्न 24. द्राविडी प्राणायाम या शब्दाचा अर्थ ओळखा. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी. साध्या बाबीमध्ये गुंतागुंत करणे. प्रश्न 25. ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक डी. आइन्स्टाईन यांनी ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत मांडला आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल, ते तुम्ही जॉईन करून PDF पाहू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.